नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात रेखा खराबे यांच्या जगणं ज्याचं त्याचं या कथासंग्रहातली कथा बाहुली. अव ऐकलं का? तुमची नेहारी काढून ठेवली आहे. तुम्ही मळ्यातून रोडवरच ये जा. मी तवर जातो पुढं. गाणे बी शाळेतून तिकडंच येणार आहे. मी जेवणाचं घेऊन जातो संगच. आणि हो, येताना तेवढी कोळशाची थैली आणि कणसाचं पोतं घेऊन या. जा. मी हाऱ्यात जराशी कणसं काढून नेतो तवरीक. कोळसं टाकून सिगडी बी घेऊन जातो. लवकर लवकर या जा, नाही तर कोळसं सरून जातीन. अगं ए सोने, अगं आवर की चटकन आपला बारदाना. साजरं आवरून दिलं होतं. बघा आता कसला अवतार करून घेतलाय बयेनं. आता ती मोडकी भावली आणि सोबत कशा पाहिजे ती मोडकी भावली सोबत. टाक की हिथं तिला. बोलता बोलता बायजानी सोनीच्या रिबिनीची पुन्हा फुलं बांधली. हाताने तिचा फ्रॉक झटकला. माय माय, या बाजारी नवी भावली घेऊन दे ना मला. बरं बरं बघू ते. आता चल लवकर. बायजानं जेवणाचं बोचकं हारात कणसावर ठेवलं. हातावर गुंडाळून फडक्याची चुंबळ करून डोक्यावर ठेवली. त्यावर हारा नीट बसवला आणि शेगडीची पिशवी हातात घेऊन लगबगाती निघाली. बायजाच्या मागून सोनी अक्षरशः पळतच होती. आपली मोडकी बाहुली तिने एका हातात कशीबशी धरली होती. बाहुलीचे पक्षाघात झाल्यासारखे लुळे हातपाय तेवढ्याच वेगानं हालत होते. 10-15 मिनिटातच त्या दोघी हायवेवर पोचल्या. आजूबाजूच्या गावचे शेतकरी तिथे आपल्या शेतातली कणसं, शेंगा, काकड्या असला मेवा घेऊन विकायला बसायचे. तिथे रस्त्याच्या दुतर्फा चांगली मोठी मोठी झाडं होती, त्यामुळे तिथे बऱ्यापैकी सावली असायची. तिथेच दुतर्फा झाडाखाली आपली दुकानं थाटून शेतकरी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वाट बघत बसायचे. लोकांनाही आता ते ठाऊक झाल्यानं हमखास जात्या येत्या गाड्या तिथे थांबत. त्यामुळे प्रत्येकजण मोक्याची जागा हेरून आपलं दुकान लावायचा. बायजान सोनी तिथे पोचल्या त्यावेळी 2-3 कणसंवाले आपले दुकान लावून बसले होते. ते बघून बायजाचा जीव जरा हायसा झाला. रस्त्याच्या या बाजूला मात्र एकच दुकान, तेही काकड्यांचं लागलेलं होतं. समाधानाने त्यातल्या त्यात बरी मोक्याची जागा बघून तिने आपल्या डोक्यावरचा हारा उतरला. त्यातून मोठं प्लॅस्टिक काढून झाडाखाली अंथरलं. त्यावर वाकळ घातली. पिशवीतून शेगडे काढून त्यात मोठमोठे 7-8 कोळसे घालून पेटवायला सुरुवात केली. मोकळ्या जागेत वाऱ्यानं कोळसे पेटेनात. मग तिने शेगडी उचलली, झाडाच्या आडोशाला नेली. बराच वेळ खटपट केल्यावर कोळशांनी पेट घेतला. समोरून 2-3 गाड्या येताना दिसल्या तशी तिने सोनीला आवाज दिला. ए सोने, काय करतीस ग तिकडं? ये की जरा. हार्यातून चांगली कणसं निवडून दे की. सोनीचा खेळ रंगात आला होता. तिला खेळ सोडून तिकडं यायचं जीवावर आलं होतं. ती तिथूनच मोठ्यांदा म्हणाली, अजून कोणी तर आलं दिसत नाही माय. घाई कशा पायी करती? खेळू दे की जरा वेळ. रस्त्याच्या खालच्या बाजूला उतारावर बरीच छोटी छोटी झुडपं होती. त्यावर कसल्याशा वेली वाढल्या होत्या. त्यांची टोकं एकात एक गुंतवून सोनीने त्याचा छोटासा पाळणा तयार केलेला होता. आजूबाजूचे दगड गोळा करून त्याचं घर बनवलं होतं. त्या पाळण्यात आपली मोडकी बाहुली झोपून ती झोका देत होती. बाहुलीचे खाली लोंबलेले लोळे हातपाय झोक्याबरोबर खूप मजेदार झुलत होते. सोनीला त्याची फार गंमत वाटत होती. म्हणूनच तो रंगात आलेला खेळ सोडून मायला मदत करायला जायचं तिच्या जीवावर आलं होतं. बायजानी आवाज चढून सोने असा आवाज दिल्यावर नाखुशीने ती गुमान मायच्या मदतीला आली. हाऱ्यातून 15-20 कणसं निवडून तिने मायच्या जवळ ढीग लावून ठेवली. खरं तर सगळं लक्ष आपल्या खेळात होतं. पण आता जर का तिकडे वळलं तर मायचा ओरडाच खावा लागणार. त्यापेक्षा जरा वेळ इथेच थांबावं. म्हणून मग ती तिथेच एका बाजूला दगडावर बसली. आजूबाजूचे बारके खडे वेचून ती खेळत बसली. पण लवकरच तिला त्या खेळाचा कंटाळा आला. तरी पण मायच्या धाकानं मिटमिटी डोळ्यांनी इकडे तिकडे बघत उगाचच हातातले खडे भिरकवत बसली. गाड्या येत जात होत्या.
कणसं बघून कोणी थांबलं की विझत असलेल्या शेगडीत पुन्हा 4-2 कोळसे घालून त्याला पंख्यानं वारा घालत बायजा त्यावर कोवळी कणसं भाजायची. त्यावर मीठ, लिंबू, हवी असेल तर चटणी चोळून पानांवर ती कणसं गिऱ्हाईकांच्या पुढे धरत होती. निवडून काढलेली सगळी कणसं संपताच सोनीने पुन्हा कणसं काढून ठेवली. समोरचं गिऱ्हाईक गाडीतून भुरकन निघून जाता सोनी पुन्हा खेळायला पळाली. ती खरं तर दादाची वाट बघत होती, कारण तो शाळेतून आल्यावरच तिला पूर्ण वेळ खेळायला मिळणार होतं. म्हणून तर तिची एक नजर त्याच्या वाटेकडे होती. बऱ्याच वेळाने तिला दुरून पाठीवर दप्तर अडकवलेला गण्या आणि डोक्यावर कणसांची बोरी आणि हातात कोळशाची पिशवी घेऊन येणारे बापू दिसले. ती सुटल्याच्या आनंदात टाळ्या वाजून उड्या मारत मोठ्यांदा ओरडली, माय, दादा आला शाळेतनं. आता मी नाही येत कणसं काढाय. बापू बी आले त्याच्या संगट. हो हो, त्याचीच तर वाट बघत होती न तू. दिसभर खेळत राहते तरी विसर ना हिचा खेळ. थांब, आता या साली तुला शाळेतच अडकून टाकतो, मग बस खेळत. पण आज भूक बीक लागली नाही का? मी आवाज देईन तवा ये जेवायला आहात. काय काय म्हणतो मी, ऐकू येते का? सोनीनी मान डोलवली. खरं तर तिलाही भूक लागलेलीच होती. येताना बोरी खाली ठेवून बापूनं दुकानाचा ताबा घेतला. गणा त्याच्या मदतीला होताच. बायजाने बाजूला बसून जरा वेळ आराम केला. मग जेवणाचं बोचकं काढून कालवणाचा डबा काढला, कांदा ठेचून ठेवला, जवळच्या शेतातल्या विहिरीवरनं घागर भरून आणली. मग सोनीला जेवायला आवाज दिला. तिघांचं जेवण होईस्तवर ती दुकान सांभाळत बसली. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर तिची आशाळभूत नजर आपोआप जात होती. मध्येच एक फटफटी थांबली. त्यावरची 2 पोरं तिच्याकडे वळली. मावशी, 2 कणसं काढून भाजा की मस्त. वय की, असं म्हणत बायजानं चांगली 2 कणसं निवडून भाजली. त्यावर चटणी, लिंबू चोळून त्यांना दिली. तोवर बापलेकाचं जेवण झालं होतं. आता बायजालाही चांगली कडकडून भूक लागली होती. आपल्या जागेवर त्या दोघांना बसवून रस्त्याकडे पाठ करून ती कोपऱ्यात जेवायला बसली. जेवून खाऊन सोनीही खेळायला पळाली. आता काही खेळ अर्धवट टाकून तिला कोणी मदतीला बोलावणार नव्हतं. दुपार टळून गेली. ऊन पण जरा मावळल्यागत झालं होतं. तेवढ्यात एक मोठी लाल रंगाची गाडी येऊन थांबली. एक उंचापुरा गोरटेला माणूस गाडीतनं बाहेर आला. धाड दिशी गाडीचं दार बंद करून खिडकीतून वाकून त्याने विचारलं, काय, मक्याची कणसं खायची का गरमागरम? ताजी दिसतंय ना? या बाहेर या, जरा पाय मोकळे करा, छान वाटतंय बाहेर. शेगडी मस्त पेटलेली दिसतीये, जरा वेळ हात शेकता येतील. गरमागरम कणसं खायला मज्जा येईल. या या या, उतरा जरा खाली. बायजा ते बघून खुश झाली. शेगडीत आणखीन थोडे कोळसे टाकून पंख्यानं वारा घालत म्हणाली, यान साहेब, बघा की ताजी कवळी कणसं आहेत. सांगा किती भाजू? एकदम लुसलुशीत आहेत बघा कणसं. तोवर गाडीच्या मालकीणबाई उतरून बाहेर आल्या. हात ताणून त्यांनी आळस झटकला, जरा हातपाय ताठ केले. गाडीच्या मागच्या बाजूनं 2 मुलं उतरली. मुलगा मोठा होता, गणापेक्षा जरा उंच. मुलगी पण सोनीहून जरा मोठी होती. दोघेही आईबाबांच्या मागे धावतच आले. पप्पा, मी पण खाणार कणीस. अरे हो हो, खा ना, मी सगळ्यांसाठीच सांगतोय. मुलीच्या हातात जुनी झालेली, मळलेली पण चांगली महागडी बाहुली होती. ती बघताच मामा ओरडली, अगं, हिला कशाला घेऊन आलीस? घरीच नको म्हणाले होते ना मी तुला. कितीदा सांगितलं तुला. फेक बरं ती आता. नाही हा, नाही, मी नाही फेकणार मामा हिला. माझी फेवरेट आहे ती, सोनूली माझी ती. मी नाही फेकणार. गाल फुगवून तिने ती बाहुली छातीशी कावटाळली. जणू मामा आत्ताच तिच्या हातातून हिसकवून घेऊन फेकून देणार होती. पप्पा आपले हात शेकत शेगडीजवळ बसले आणि बायजाला त्यांनी कणसं भाजायला सांगितली. मावशी, चांगली बघून मोठी पण कोवळी कणसं काढा, पण अगदी कोवळी, दुधावरची नकोत बरं का. अहो, तुम्ही बघा तर साहेब, कशी मस्त कणसं भाजून देतोय. पुन्हा मागाल तुम्ही. बरं, मीठ लिंबू लावू वरतून साहेब. चटणी पण आहे हवी तर. हां, वा वा वा, चटणी आहे ना? मग 2 कणसांना लावा. हां,
मुलांसाठी मात्र तशीच द्या, नुसतं मीठ आणि लिंबू लावून. बायजाला कणसं भाजायला सांगून ती सगळीच वाट बघत गाडीला टेकून उभी राहिली. बराच लांबचा प्रवास करून आली असावीत ती मंडळी. बहुधा पुढेही आणखीन बराच पल्ला गाठायचा असावा. तेवढ्यात मुलीचं लक्ष सोनी खेळत होती तिकडे गेलं आणि लगेच ती पळाली. पिंकी, पिंकी, जाऊ नकोस तिकडे. अगं केवढा खड्डा आहे त्या बाजूला. धडपडशील कुठेतरी आणि मग तासभर रडत बसशील. ये बरं लगेच परत, चल 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 ये, आपल्याला निघायचंय. मम्मा ओरडत राहिली तोपर्यंत पिंकी सोनीजवळ पोचली सुद्धा होती. तिला बघून सोनी मात्र बावरून गेली. आपल्या मोठमोठ्या भिरभिरत्या डोळ्यांनी नुसती बघतच राहिली. पिंकीला सोनीचं ते दगडांनी बनवलेलं घर, तो बाहुलीचा झोपाळा बघून फार गंमत वाटली. फार आवडलं तिला ते. हे सारं तिच्यासाठी नवल होतं. तिने हळूच सोनीला विचारलं, काय करतेस ग इथे? मी खेळू तुझ्याबरोबर? सोनीने नुसती मान डोलवली. ती नुसती पिंकीकडे बघतच होती. तिचा सुंदर लाल रंगाचा घेरदार फ्रॉक, त्यावरची नाजूक फुलं, चमकदार लेस, पायातले छानदार बूट, मोजे, केसांना लावलेल्या सुंदर क्लिप्स, त्यावर गवतातल्यासारखी छोटी छोटी नाजूक छान छान फुलं. गोरी गोरी लाल परीसारखी वाटली सोनीला ती. पिंकी सोनीला खूप आवडली. तेवढ्यात मामाने पुन्हा आवाज दिला, पिंकी, ऐकायला येत नाही आहे का? चल ये परत लगेच. पडशील नाही तर तिकडे, चल लवकर. अहो खेळू द्या ना ताई. नाही पडायची ती. आमची सोनी तिथंच खेळत असते दिवसभर. काय नाही होणार बघा ताई. कपाळावर आठ्या घालून नाराजीने ताईंनी बायजावर नजर टाकली. बायजाचं बोलणं बहुतेक त्यांना आगाऊपणाचं वाटलं. पण साहेब मात्र खुश होते. ते बेफिकिरीनं म्हणाले, अगं जाऊ दे जरा. बसून बसून कंटाळली आहेत मुलं. खेळू देत ना मोकळ्यावर जरा वेळ. बॉबी, तू पण जरा पाय मोकळे करून ये, बरं वाटेल रे. हे बघ, मुलांना जरा त्यांच्या मनासारखं खेळू द्यावं ग मोकळं. शहरात कुठे त्यांना एवढी छान मोकळी शुद्ध हवा मिळणार आहे. जाऊ देत त्यांना मोकळं मनासारखं. ताईंना मात्र साहेबांचं बोलणं फारसं आवडलेलं दिसत नव्हतं. बॉबीला मात्र सुटल्यासारखं वाटलं. त्याचा चेहरा आनंदानं फुलला. चालता चालता त्याने झुडपाची एक फांदी तोडली आणि त्यानेच वाटेतल्या झुडपांवर हलके हलके फटके मारत तो पुढे चालत गेला. नाहीतरी तिथे नुसतं वाट बघत उभं राहायचा त्याला कंटाळाच आला होता. पिंकीने हळूच सोनीला विचारलं, नाव काय ग तुझं? सोनी. रोज येतेस इथे खेळायला? सोनीने होकारार्थी मान हलवली. तिचं सगळं लक्ष पिंकीच्या फ्रॉकवर, तिच्या हातातल्या बाहुलीवर, पायातल्या बुटांवर, केसांना लावलेल्या पिनांवर खिळलेलं होतं. आषाढ भूतासारखी ती त्या सगळ्यावर आळीपाळीनं नजर टाकत होती. पिंकीच्या ते लक्षात आलं. आवडला तुला माझा फ्रॉक? मला पण खूप आवडलाय तो. माझ्या मम्माने माझ्या बर्थडेला आणलाय तो. तू पण तुझ्या मम्माला सांग ना असला फ्रॉक आणायला तुझ्या बर्थडेसाठी. मग तुलाही मिळेल असा छानदार फ्रॉक. ती काय बोलत होती ते सोनीला नीटसं कळलं नाही. तरी फ्रॉक आवडला का आणि फ्रॉक आणायला सांग एवढं मात्र तिला नीट कळलं. अभावितपणे तिची नजर आपल्या जुन्या विटक्या फ्रॉककडे गेली. किती जुना झाला होता तो. आणि केसांच्या 2 बुच्या रिबिनीनं आवडलेल्या. हिच्या फुलांच्या पिना किती छान आहेत. न राहून खूप हिम्मत करून हळूच आवाजात सोनीने पिंकीला विचारलं, मी हात लावून बघू का तुझ्या फराकीला? हा ग बघ की. पिंकीच्या उत्तरानं सोनीचा चेहरा एकदम खुलला. आनंदाचा हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं. भरकन आपल्याच फ्रॉकला खसा हात पुसून तिने हळूच पिंकीच्या फ्रॉकला हात लावून बघितलं. किती छान. पिसावानी मऊ मऊ या फराक. तेवढ्यानं सोनी खूप हरखली. आता जरा तिची भीड चेपली होती, थोडी कळी खुलली होती. दोघीही एकमेकींकडे बघत मोकळं हसल्या. पिंकीने सोनीला विचारलं, अगं किती छान झुला बनवलायस का तू? मला शिकवशील असला झुला बनवायला? मग मी पण आमच्या बागेत माझ्या डॉलसाठी असाच झुला बनवेन.
हो की, त्याच्यात काय सांगीन की. तुझी भाऊली तर लय भारी आहे, खरेवानी दिसते की. आवडली तुला ही डॉली? मला पण फार आवडते ती. पण आता ना ही जुनी झाली आहे, म्हणून माझी मम्मा म्हणते की जुनी झाली आहे, घाण झाली आहे, तर दे फेकून. पण मी नाही फेकणार हिला. माझी लाडुली आहे ना ही. सोनीच्या डोळ्यात भीती तरळली. इतकी चांगली साजरी बाहुली फेकून द्यायची? ती घाईघाईत म्हणाली, नाही नाही, फेकू बिकू नको. अगं किती साजरी आहे ती. पिंकीने आपली बाहुली घट्ट कवटाळली. तिची पापी घेत म्हणाली, नाहीच फेकायची मी माझी डॉली. माझी ना ती सगळ्यात फेवरेट डॉली आहे. खूप आवडते मला ही. तेवढ्यात मामाने आवाज दिला, पिंकी लवकर ये. बघ कणसं भाजून झाली आहेत. ये चटकन खायला. आपल्याला निघायचं आहे ना मग. ये लवकर ये, चल उशीर होतोय. पिंकी सोनीकडे बघून हसत हसत हात हलवत मामाजवळ परतली. तिच्या पाठोपाठ आपला खेळ सोडून सोनीसुद्धा मायजवळ येऊन बसली. तिचं सगळं लक्ष पिंकीकडेच होतं. पप्पांनी हातात कणीस देताच पिंकीनं आपली बाहुली गाडीच्या मागच्या डिकीवर ठेवली आणि दोन्ही हातांनी कणीस धरून तिने खायला सुरुवात केली. सोनी खूप नवलाईनं कुतूहलानं त्या सगळ्यांकडे गाडीकडे बघत होती. नजर मिळाली की पिंकी आणि ती दोघीही एकमेकींकडे बघून ओळखीचं हसत होत्या. हातातलं कणीस संपत आलं तसं पप्पांनी विचारलं, अरे तुम्ही कोणी घेणार का आणखी एक एक? मस्त आहेत बरं का. मी तर खाणार आहे आणखीन एखादं. हवा असेल तर आधी सांगा. मावशी मस्त भाजलीत बरं का, खमंग. आणखीन 3 कणसं द्या भाजून. वरून चटणी लावा छान. बायजा हसली. वय साहेब, असं म्हणत कणसं काढायला वळली. पण तेवढ्या सोनीनं लगबगीनं भराभरा चांगली कणसं काढून माईच्या हातात ठेवली. पिंकीचं अजून अर्धही कणीस संपलेलं नव्हतं. मम्मा पुन्हा रागवली, अगं खा की पटापटा. आमची दुसरी घ्यायची वेळ आली आणि ही बघा अजून अर्धसुद्धा कणीस संपलेलं नाही हिचं. अगं जायचं आहे ना का राहायचं आहे इथे? अगं कशाला ओरडतीयस तिला? खाऊ देत की सावकाश. छोटी आहे ती अजून. आपलं दुसरं खाऊन होतोय तवर खाऊ देत ना आरामात. मावशी मगासारखं खमंग भाजा बरं का. बायजानं मान डोलवली. एका हातानं पंखा हलवत दुसऱ्या हातानं भराभरा कणसं फिरवायला लागली. कणसं भाजून होताच पप्पांनी पैसे काढून दिले. कणसं हातात घेऊनच सारी पटापट गाडीत बसली. पिंकीने येवलासा हात खिडकीतून बाहेर काढून हलवत हसत सोनीचा निरोप घेतला. भर्र दिशी गाडी वेगानं समोरून निघून गेली. मागच्या बॉनेटवर ठेवलेल्या बाहुलीकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही. गाडी वेगानं पुढं जाताच ती बाहुली फेकली गेली आणि नेमकी सोनीच्या पुढ्यात धप्प दिशी येऊन पडली. सोनीला काही सुचलंच नाही. तिने ती बाहुली पटकन उचलली आणि ती गाडीच्या मागे जीवाच्या हकांतानं धावत सुटली. पण तोवर गाडी कुठल्या कुठे निघून गेली होती. गण्या पण सोनीच्या मागे धावत सुटला. सोनी कितीतरी दूरपर्यंत धावत गेली. गण्यानं तिला पकडलं, थांबवलं. धापा टाकत ती कशी बशी थांबली. अगं कुठं पळती तू? ती गाडी गावणार आहे वय तुला? ती गेली पार लांबवर. सोने दम खजारा, चल आता परत. अरे पण दादा, ते पिंकीची भावली राहिली की ती द्याया धावले मी. अगं आता कुठं देती? राहू दे आता ती तुला. एवढ्यात फिरून आले तर देऊन दे, नाही तर ठेव तुला खेळाय. सोनीनं दोन्ही हातात धरून ती बाहुली हळुवारपणे गालाशी लावली. तिला दोन्ही हातांनी झुलवत ती सावकाश परतली. सोने सोने, अगं केवढ्यांदा धावली गाडीच्या मागं. पडली बिडली असतीस माझी. आणि काय गे भावली कोणाची तुझ्या हातात? अगं माय तीच द्या या धावली ना मी. त्या पिंकीची आहे ती भावली. राहून गेली आता. बरं झालं मग. भावली भावली करत होती ना, घे आता भेटली ना भावली. नाही माय नाही, मला नको ती माय. पिंकीची लय आवडते ही भावली. अगं ती रडत असेल हिच्यासाठी. येतीन ते परतून भावली न्याया. माय पिशवीत ठेवून दे, नाही तर खराब होऊन जाईन ग. बायजा कौतुकानं आपल्या लेकीचं बोलणं ऐकत होती. कौतुकाची नजर तिच्यावर टाकत मनात म्हणाली, किती समजूतदार आहे माझी बाय.
बरं बाई, माझे हात आहेत काळे, तूच ठेव नीट तिला. प्लास्टिकच्या पिशवीत हळुवार हातानं ती बाहुली ठेवून सोनी पुन्हा आपल्या बाहुलीशी खेळायला झुल्याजवळ गेली. झुल्यातून बाहुली बाहेर काढली. खूप प्रेमानं तिला कवटाळलं. जणू ती पण पिंकीच्या बाहुलीसारखी तिच्यापासून दूर जाणार होती. मी नाही ग बाय आपल्या ठकीला विसरणार, माझ्या लाडाची ती. सोनीच्या नजरेसमोर पिंकीचा सुंदर घेरदार फ्रॉक तरळला. किती लांब गेली असतील ती माणसं, परतून येतील का नाही? पिंकी ही बाहुली विसरली का तिने मुद्दाम ठेवली? तिची माय फेकून दे म्हणली होती तिला, म्हणून तर नसेल ना फेकली ही बाहुली. सोनीच्या इवलेशच्या मनात अनेक प्रश्न एकामागून एक येत होते. पण तरी देखील तिच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आशा होती की पिंकी तसं नाही करणार. तिची लाडाची बाहुली ती अशी फेकून देणार नाही. विसरली असेल ती गडबडीत, ती येईल नक्की परत बाहुली न्यायला. सोनीचं आता खेळातलं लक्ष उडालं होतं. थोड्या थोड्या वेळानं तिची नजर रस्त्याकडे जात होती. एखादी गाडी रस्त्यावरनं गेली किंवा रस्त्यावर थांबली की मोठ्या आशेनं तिची मान गर्रकन त्या दिशेला वळायची. पुन्हा बाहुलीला झोका द्यायची. दर थोड्या वेळाने मायजवळ जाऊन विचारायची, माय येईन ना बाहुली न्याया पिंकी परत? आपल्या गडबडीत माय काहीतरी हो नाही असं म्हणून तिला टाळत होती. झाडाच्या मागच्या बाजूला पोतं अंथरून त्यावर बसून गणाने आपला शाळेचा अभ्यास उरकून घेतला. नंतर मात्र सगळा वेळ तो रस्त्यावर उभं राहून गाड्या थांबल्या की त्या लोकांना आपल्याकडे कणसं खायला या म्हणून बोलवायला लागला. गर्दी झाली की बापूने भाजून दिलेली कणसं ग्राहकांना नेऊन देत होता. संध्याकाळच्या वेळी तर चांगलीच गर्दी झाली. माय आणि बापूला सुधरेन असं झालं. मग त्यांनी सोनीलाही आपल्या मदतीला घेतलं. जरा वेळ मिळताच ती पुन्हा खेळायला पळायली. अंधार पडायला आला तशी बायजानं सोनीला आवाज दिला, सोनी ए पोरी, अगं अंधारात किडकिट निघन, चल ये पटकन इथं, आवर आपला बाड बिस्तर, कंस बी संपत आल्यात, चाल आता घरला. तुम्ही बी आवराल लवकरच. गाणं चल रे, तू सारा आवरून बापूसोबत येशील का? मग तवर आम्ही दोघी जातो पुढं. अगं सोने, अगं ये की लवकर. माय दुसऱ्यांदा ओरडल्यावर पटकन पाळण्यातली बाहुली काढून सोनीनं खांद्यावर टाकली आणि पळतच मायजवळ आली. माय माय जरा वेळ आणखीन थांब की. अगं पिंकी येईन तिची बाहुली न्याया. अगं बाई, अगं अजून तुझं डोसकं त्याच्यातच येवय, काय कोणी येणार नाही आता. अगं लय दूर निघून गेली असतील ती माणसं. आता काय ती निसत्या या जुन्या बाहुलीसाठी परत येतील का? ठेव आता ती बाहुली तुलाच, तू मागत होतीस नव, घे आता आई तीच गावली तुला ती. चल आता लवकर घरला माझ्या संग, घरी जाऊन भाकऱ्या थापायच्यात रातच्याला. आणि दादा, अगं तो येईल बापू संकट जरा वेळानं. रात झाली आणि समधी कंस संपली म्हणजे येतील ते. आता झाले असतील तुझ्या पंचायती, चलती का लवकर? सोनीचा हात धरून तरा तरा बायजा आपल्या वाटेला लागली. गाडीत बसल्यावर अंगाला वारं लागताच लगेचच पिंकी झोपून गेली होती. त्यामुळे आपण बाहुली विसरून आलो हे तिच्या लक्षातच आलं नाही. बाकीच्यांना बाहुलीची आठवण राहायचा काही प्रश्नच नव्हता. चांगला तास दीड तास तरी पिंकी झोपली होती. ती जागी झाली तेव्हा चांगली संध्याकाळ झाली होती. उठल्या उठल्या तिने आधी आपली डॉली शोधली. इकडे तिकडे आजूबाजूला, समोर मामाजवळ, सीटच्या खाली, पण डॉली काही सापडेना. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. रडवेल्या आवाजात तिने मामाला विचारलं, मम्मा मम्मा माझी डॉली कुठे आहे गं? सापडत नाही आहे कुठे. अगं मला काय ठाऊक, मगाशी आपण तिथे कणसं खायला थांबलो होतो त्यावेळी तुझ्या हातातच होती. राहिली नाही ना तिथेच? जाऊ देत आता, राहिली तर राहिली, जुनी विटकीस तर झाली होती. आता रडू नको, आपण नवीन घेऊ. हां नाही मम्मा, मला तीच हवी, माझी डॉली आत्ता हवी मला. पप्पा पप्पा चला ना परत, आपण डॉलीला घेऊन येऊया ना पप्पा. पिंकीने आता चांगला सूर धरला. अगं पिंकी, तू काय वेडी आहेस का खोडी आहेस? हे बघ, आता आपण खूप पुढे आलोय बाळा. आता एवढ्याशा बाहुलीसाठी पुन्हा मागे फिरायचं का? कसं शक्य आहे बेटा? हे बघ बेटा, आपण पुन्हा मागे गेलो ना तर आपल्याला पोचायला उशीर नाही का होणार?
जाऊ देत ग, जुनी तर झाली होती ती बाहुली. हे बघ बाळा, घरी तुझ्याकडे किती नव्या नव्या डॉल्स आहेत. हवं तर आणखीन एक नवी डॉल घेऊन दे ना तुला. मी तर तुला आधीच ती फेकून द्यायला म्हणालो होतो, हो की नाही? जाऊ दे, आपण तिच्यापेक्षा छान डॉल आणू. काय आता डोळे पुस, असं रडायचं नाही. मला नको आहे नवीन डॉल, मला तीच हवी माझी जुनी, आत्ताच्या आत्ता. पप्पा चला ना आपण आणू. बराच वेळ पिंकीचं रडणं सुरू होतं. सगळे तिला समजावून थकले, पण तिचं आपलं एकच गाणं चालू होतं, मला माझी डॉली हवी. शेवटी चिडून मम्मा ओरडली, आपली वस्तू नीट सांभाळता येत नाही का तुला? कोणी दुसऱ्यानं हरवली आहे का तुझी वस्तू? उगाच कांगावा करते. तुला ती बरोबर घ्यायला नकोच म्हणाले होते मी, पण कुणाचं ऐकेल ती पिंकी कसली. आता गप्पा, बस झाला आता. पप्पांनी खिशातून चॉकलेट काढलं, तिच्या हातावर ठेवलं. एकाऐवजी 2 बाहुल्या देण्याचं आमिष दाखवलं, तेव्हा कुठे ती हळूहळू शांत झाली. आता कुणी आपल्यासाठी मागे फिरून जाणार नाही याची जाणीव तिला झाली, पण बराच वेळ तिचं मुसमुसणं सुरूच होतं. घरी परतल्याबरोबर सोनीने पिंकीची बाहुली एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून कोनाड्यात नीट ठेवून दिली. तिला अजूनही आशा होती की बाहुली न्यायला पिंकी परत येईल. त्यानंतर रोज ती आपल्या लोळ्या पांगळ्या बाहुलीसोबत पिंकीची बाहुली नीट व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून आपल्याबरोबर रोडवर घेऊन जायची. तिला चांगल्या सुरक्षित जागेवर ठेवून रस्त्यावर नजर लावून पिंकीची वाट बघत बसायची. आपल्या ठकीला झुल्यात टाकलं की त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतल्या बाहुलीवर अधनंमधनं हळूवार हात फिरवायची, दुरूनच तिचे लाड करायची. गाडीचा आवाज आला की पटकन तिची नजर रस्त्याकडे वळायची, पण पिंकी बाहुली न्यायला काही आलीच नाही. 5-6 दिवस हे असंच चाललं होतं. एक दिवस मात्र सोनीला राहवलं नाही. पिंकीची बाहुली तिने त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतनं बाहेर काढली, हळूवार हाताने तिला कुरवाळलं, हातात घेऊन झुलवलं, तिचे खूप लाड केले. लाडे लाडे तिच्याशी ती बोलत राहिली, रडू नको बाई, पिंकी तुला टाकून नाही काय गेली, ती येणार आहे तुला न्याय परत. नाही बी आली तर मी आहे ना, मी खेळीन तुझ्या संकट. रडू नको बाय, अगं एकली नाही तू, माझी ठकी आहे ना. तुम्ही दोघी बी आता माझ्या लाडाच्या आहेत. गप ग बाई, माझी शहाणी बाई ती, उगी उगी. हां, बराच वेळ तिची बडबड सुरू होती. कंटाळा आल्यावर धावत ती मायजवळ आली, थोडंसं काही पोटात टाकलं, पाणी प्यायली. तिने मग हळूच मायला विचारलं, माय माय किती दिवस झाले, पिंकी तर आलीच नाही परत. मी घेऊन टाकू का तिची बाहुली? मला लय आवडली बघ ती. अगं घे की, तुला तर कधीची सांगते मी का ती पिंकी काय बाहुली न्याय आता परत येत नाही. अगं गाडीवाली पैसेवाली माणसं ती, असल्या जुन्या पाण्या भावलीचं त्याच काय त्यासनी ढिगानं घेतीन की नव्या भावल्या, त्यासनी काय कमी आहे. या भावलीसाठनं कोणी काय परत येणार नाही. तुला पाहिजे होती नवनवी भावली, बघ भेटली का नाही तुला. किती साजरी आहे बाई ही. अगो बाया, डोळे बी मिटते काही, आणि केस बघ कितीचे कसे आहेत मड्डमवाणी. फरक पण किती साजरा आहे ग. घे आता खेळ तू तिच्याशी. इतकी महागाची भावली मी कुठं घेऊ शकले असते बाई तुझ्यासाठी. घे तू हिला खेळाया, आणि तुझी पांगळी भावली दे फेकून. किती दिस लाडवून ठेवशील त्या लोळीला, फेक आता. मायनं स्वतःच ती सोनीची लोळी पांगळी बाहुली कोपऱ्यात फेकून दिली. सोनीला खूप वाईट वाटलं, तिचे डोळे भरून आले. दुष्टच आहे ही माय. तिला मायचा खूप खूप राग आला. तिने आपला निषेध नोंदवला. माय का ग फेकली माझ्या टकीला, रडन किती आता. हळूवार हातानं सोनीने तिला उचलून घेतलं, तिच्यावरची धूळ झटकून तिला छातीशी घट्ट कवटाळलं. उगी उगी म्हणत तिच्या अंगावरनं मायेनं हात फिरवला. मोडली असली, जुनी असली म्हणून काय झालं, तिची आवडती ठकी होती ती. घरात तिने तिच्यासाठी दोरीचा पाळणा बनवला होता. मायेचं जुनेरं टाकून झोळी तयार केली होती. त्यात ठकीला निजवून जरा वेळ सोनीने तिला झोका दिला. नंतर मात्र ती नवी बाहुली हातात घेऊन तोंडानं काहीतरी गुणगुणत बडबडत ती त्या बाहुलीशी बराच वेळ खेळत राहिली. सोनीने आता तिचंच नाव पिंकी ठेवलं होतं. पिंकी आणि ठकी.
आता तिच्याजवळ 2-2 बाहुल्या होत्या. ती आता खूप तालेवार झाली होती. पिंकीशी खेळताना ती खराब होऊ नये म्हणून सोनी खूप काळजी घ्यायची. जपून सांभाळून तिच्याशी खेळायची. खेळून झालं की पुन्हा प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून कोनाड्यात ठेवून द्यायची. खरं तर ती बाहुली आधी जुनी झालेली, मळलेली होती. पण तिचा तो घेरदार फ्रॉक, पायातले छोटे छोटे बूट, सोनेरी केसांची उंच बांधलेली पोनीटेल, त्यावरचा सुंदर बो, हे सगळं सोनीसाठी तर नवीनच होतं. मांडीवर घेऊन सोनीने तिला थोपटायला सुरुवात केली आणि नवलच झालं की ऊ ऊ असा आवाज काढायला लागली ती बाहुली. अरे च्या, ही रडते पण. सोनीला खूप गंमत वाटली. अशी कशी बाई जादूची बाहुली ही? डोळे पण उघडमीट करते आणि आता रडते पण. मज्जाच आहे. सोनीला एकदम पिंकीची आठवण आली. एवढी गुणाची बाहुली हरवली म्हणून किती रडत असेल बिचारी. तिला खूप वाईट वाटत असेल. तिची ही लाडाची बाहुली, हिला न्यायला नक्की परत येईन ती. सोनीने मनातल्या मनात पिंकीला आश्वासन दिलं. पिंकी, रडू नको बाय. मी नीट ठेवीन तुझी बाहुली. अजिबात खराब करणार नाही. तू आली का तुला परत देऊन टाकेल मी. खरं तर पिंकीला एकाऐवजी 2 सुंदर महागड्या बाहुल्या मिळाल्या. एक मम्माकडनं, एक पप्पाकडनं. त्या 2-2 छोट्या छोट्या छान छान नवीन नवीन बाहुल्यांशी खेळताना पिंकीला आपल्या जुन्या फेवरेट डॉलीचा विसर पडला होता. आता तिची फेवरेट डॉली दुसरीच होती. तेव्हा ती डॉलीच नाही तर थोडा वेळ भेटलेली सोनीसुद्धा तिच्या आठवणीतनंच निघून गेली. पिंकीला प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून, आपल्या ठकीला उराशी कवटाळून सोनीनं रोजच्यासारखी मायेच्या मागोमाग पळायला सुरुवात केली. मायनं रस्त्यावर झाडाखाली आपलं दुकान थाटलं तशी आपल्या दगडी घरातल्या पाळण्यात ठकीला निजवून सोनी मायला मदत करायला आली. कोणीच ग्राहक समोर नसल्यानं मायनं आरामात कमरेचा बटवा काढला, त्यातलं एक सुपारीचं खांड तोंडात टाकलं. सोने, आता कशा पाय आली? जा खेळ की जा. कोणी आलं तर मी दिला आवाज, जा तू. मायनं स्वतःहून परवानगी दिली तरी पण सोनी तिथून हलली नाही. ती तिथेच बाजूला खेळत बसली. आज मायलाही जरा फुरसत होती. कौतुकानं ती लेकीचा खेळ बघत बसली. मध्येच तिला कसली तरी आठवण आली. हा ग सोने, बघू किती तुझी नवी बाहुली. सोनीने आनंदाने मोठ्या उत्साहानं पिंकीला मायच्या सुपूर्द केलं. माय, कोळशाचे काळे हात लावू नका, नाही तर मळून जाईन माझी पिंकी. अगो बाया, मी हात लावला तर मळन का? आणि काय ग, नाव बी ठेवलं बाई हिचं. हां मग, बघ बघ ना माय, ती कशी डोळी मिटती. थोपटून बघ तिला कशी ऊ ऊ करून रडती ती. तिचा फराक ना माय, लय मऊ मऊ आहे, मस्त आहे. जोडे बी बघ पायात कसे साजरे आहेत का नाही. खूप उत्साहानं घाईघाईनं सोनी मायला सगळं सांगत होती, दाखवत होती. बाया बाया बाया, खरंच की कशी रडत असेल गे ही सोने. आणि कशी काय डोळे उघडत असन, मिटत असन. नवलच आहे बाई. सोने, चांगली भावली गावली बघ तुला. जादूचीच आहे जणू. आता इतकी चांगली भावली भेटली तर ती जुनी मोडकी दे की टाकून. तिचा काय लोभ धरती आता, दे फेकून. माय आणखीन काही बोलणार होती पण तेवढ्यात समोर गाडी थांबली आणि माय गिऱ्हाईकाकडे वळली. सोनीनं 8-10 कणसं निवडून ठेवली आणि ती धावतच आपल्या ठकीजवळ आली. पटकन तिला पाळण्यातनं काढलं, गालाशी लावलं, तिचे लाड केले, तिला छातीशी घट्ट कवटाळून धरलं. माय काय बी म्हणू दे ठके, मी नाही तुला फेकून देणार. मोडकी तर मोडकी, पण माझी लाडाची बाई आहे ती. त्या रात्री सोनीला स्वप्नात ती मोठी लाल रंगाची कार आलेली दिसली. गाडीतून सुंदर घेरदार फ्रॉक घातलेली पिंकी हसत हसत खुशीत उतरली. ती सोनीजवळ आली तशी सोनीनं तिला तिची बाहुली परत केली, पण तिने ती घेतलीच नाही. नाक मुरडत मोठ्या ताठ्यात ती म्हणाली, नकोय मला ती बाहुली, ठेव तुलाच. पिंकीने आपल्या नव्या बाहुल्या दाखवल्या. किती सुंदर होत्या त्या बाहुल्या. छान चमकदार, निळ्या घाऱ्या डोळ्यांच्या, सोनेरी केसांच्या, घेरदार मऊमऊ रंगीत फ्रॉक घातलेल्या, छान छान होत्या त्या. सोनी डोळे फाडून त्यांच्याकडे बघतच बसली.
खरं तर तिला त्या बाहुल्यांना स्वतःच्या हातात घेऊन बघायचं होतं. त्यांच्या मऊ कपड्यांचा स्पर्श अनुभवायचा होता. तिने भीत भीत आपले हात समोर केले. त्या बाहुल्यांना हात लावणार तेवढ्यात झट्टदिशी गाडीत बसून पिंकी निघूनही गेली. तिची जुनी बाहुली ऊ ऊ करत रडत राहिली, पण पिंकीने तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. जवळ घेणं तर लांबच राहिलं. सोनीला त्यामुळे फार वाईट वाटली. बिचारी ग, असं म्हणत तिने बाहुलीला जवळ घेतलं. तिच्या अंगावरनं प्रेमानं हळूवार हात फिरवला. उगी भाय उगी वा, रडू नका ग पिंकी, मी आहे ना, मी नाही तुला टाकून देणार. निज बाळा आता, हा निज. असं बोलत ती बाहुलीला थोपटत राहिली. पुन्हा जरा वेळानं तिला रडण्याचा आवाज आला. आता कोण बाई रडतंय? बघते तर काय, माईनं तिची ठकी बाहेर अंगणात फेकून दिली होती. हातपाय पसरून ती बेडकासारखी पालथी पडली होती. सोनीला ते आवडलं नाही. मांडीवरची नवी बाहुली बाजूला सारत तिने ठकीला अंगणातनं उचलून आणलं. तिला कवटाळत म्हणाली, नाही ग माझी बाई, ती रडू नये, हा रडू नये, मी नाही तुला अशी टाकून देणार, माझी लाडाची बाई आहे ती. अंगणातल्या धुळीनं बरबटलेल्या ठकीला तिने छातीशी घट्ट कवटाळलं. तिची पापी घेतली. तिला भरून आलं होतं. डबडबल्या डोळ्यांनी ती जोरात ओरडली, माय माझ्या ठकीला हात लावू नका, मी नाही तिला फेकून देणार, ती माझी लाडकी ठकी आहे ना माय. अगं सोने, उठ की आता, झोपेत काय बडबडती का तू? कशाला हात लावू नका म्हणली मी. जागी होऊन लाजून सोनी पटकन मायेच्या कुशीत शिरली. हाताने तिला कव घालून बोलली, माय माय फेकू नकस ग माझी ठकी. जुनी पांगळी झाली तरी ती मला पाहिजे. ती हाय तशीच आवडती मला माय, लाडाची आहे माझी ती, मी तुझी आहे ना तशीच. मायनं ठकीसकट सोनीला घट्ट कवटाळलं. नाही ग माझी बाय, ती नाही फेकणार मी ठकीला, न ग काळजी करू, नाही फेकत मी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रेखा खराबे लिखित बाहुली ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि मुख्य म्हणजे सातत्यानं भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. अशाच उत्तम लेखकांच्या सर्वोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.